छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे दिली. तसेच सन्माननीय जगदीशजी भोईर साहेब सायन रुग्णालय इथे ज्यांनी सेवा बजावली, सेवा दिली, त्यासाठी निश्चितच त्यांना सन्मानित करण्यात येईल. तसेच सुभाषजी वासुदेव भोईर सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे त्यांनी सेवा दिली. तसेच या व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय प्रमोदजी सुतार मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये ज्यांनी सेवा दिली, त्या सर्वांना आम्ही सन्मानित करणार आहोत. जे चारही सत्कार मूर्ती इथे उपस्थित आहेत, निश्चितच आम्ही ऋणी असू. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना इथे मात्र सुरुवात केली जात आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. सिरताज विथ साहिल सलामीवीर जोडी इथे मात्र पाहायला मिळते आणि प्रमोद मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी ऑन साईडला पिक करतो. चेंडू कार्पेटच्या साने निघून जातोय. मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहे जितेश. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. तर पहिल्याच चेंडूवर श्री गणेशा होत असताना स्वराज 11 डोले संघाची आणि सिरताज शेख आपलं स्वतःचं खातं इथे मात्र पहिल्याच चेंडूवर एका धावेने उघडतोय. पहली गेंद पर अपने इरादे स्पष्ट करते हुए बैट्समैन एक आक्रामक शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन मिडिल नहीं कर पाए शिरताज शेख. साहिल के पास अब स्ट्राइक. पहला सेमीफाइनल मुकाबला इस टूर्नामेंट का स्वर्गीय महादेव उर्फ भाऊ साहेब दलवी मेमोरियल कप 2021 कासने. प्रमोद की अगली गेंद ऑन द राइज, ड्राइव किया, गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे और बेहतरीन कैच. कवर पॉइंट पर कोई गलती नहीं, विकेट का पतन होता हुआ बहुत बड़ा झटका दूसरी गेंद पर लगता हुआ इस सेमीफाइनल मैच में साहिल के रूप में ढोले टीम को. नक्कीच मोठी विकेट्स मित्र म्हणून या ठिकाणी, कारण साहिल या सत्रामध्ये खूपच चांगला टचमध्ये होता. कुठेतरी इनफिल्डच्या डोक्यावर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बराच वेळ हवेत गेला आणि मात्र काय जबरदस्त झेल इथे मात्र पकडला या शतरक्षकाने. देखिए थोड़ा सा अतिरिक्त उछाल था गेंद में, बैकफुट पर जाकर गेंद को खेलने का प्रयास किया था. बैकफुट कवर ड्राइव लगाने की कोशिश की थी वहां पर साहिल ने, लेकिन स्ट्रोक पर बिल्कुल भी नियंत्रण देखने को नहीं मिला. हालांकि ये कैच जितना देखने में आसान लगता है उतना आसान था नहीं. फील्डर को भी थोड़ा सा अपने सर्कल के बाहर दौड़ना पड़ा था, थोड़ा सा पीछे की तरफ जाना पड़ा था, लेकिन बहुत बढ़िया जजमेंट और सुरक्षित हाथों की जोड़ी भी वहां पर पेश की है फील्डर ने. भावेश ने ये कैच लपका है. सुभाषजी भोईर साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. कोरोना योद्धा सुभाषजी भोईर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे तात्काळ. तसेच सन्माननीय दत्ताजी गोंडली साहेबांचं शुभ आगमन झालं, वेलकम. तसेच सन्माननीय कसनेगावचे शाखा प्रमुख शरदजी गगे साहेब यांचं शुभ आगमन झालं, विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे, वेलकम. तसेच वर्ल्ड संघाचं आगमन झालं आहे, शब्दसुमनाने आपलं स्वागत. सीधे फील्डर के पास रन लेने की कोशिश कर रहे थे वहाँ पर नए बैट्समैन सलमान, लेकिन वक्त रहते ही अपने क्रीज में वापस लौट गए. कोई रन नहीं इस गेंद पर. कदमों का इस्तेमाल किया था सिरताज ने. वैसे देखा जाए तो बहुत अच्छे फॉर्म में है. 227 रनों की शानदार पारियां उन्होंने खेली हुई है इस टूर्नामेंट में. इस मैच से पहले जो 3 मुकाबले खेले उसमें 62 रन उनके बल्ले से निकले हैं और बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी. पहला विकेट जल्दी गिरा है. साहिल बहुत ही अच्छे खिलाड़ी, बहुत बेहतरीन बल्लेबाज जल्दी आउट हुए हैं. इस बार जाने दिया गेंद को, ओहो विकेट कीपर के ऊपर से निकल गई है, लेकिन पीछे खिलाड़ी सतर्क है. दायरे के बाहर गेंद को रोका गया है. वाइट का इशारा करते हुए अंपायर उमेश के ने 2 अतिरिक्त रन स्कोर में जुड़ते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ स्वराज 11 ढोले टीम का 3 रन 1 विकेट के नुकसान पर. सन्माननीय बालकृष्ण भोईर साहेब शिवसेना विभाग सचिव बालकृष्ण बाबा यांचं शुभागमन झालेलं आहे, वेलकम बालकृष्ण भोईर साहेब. तसेच सन्माननीय स्वप्नीलजी हलके साहेब शिवसेना शाखा प्रमुख कासने, तसेच सन्माननीय भारतजी भोईर साहेब, तसेच पुंडलिकजी भोईर साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. अमर क्रीडा मंडळातर्फे आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. हो नक्कीच, आपण जर पाहिलं तर प्रति 4 षटकाचा सामना आहे. सलमानला जास्त संधी मिळाली नाही या स्पर्धेमध्ये. थोडंसं रणनीतीमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळाला आणि पाहूया सलमान कशा प्रकारचा खेळ इथे मात्र आपल्या संघासाठी प्रस्थापित करतो. या येणाऱ्या फलंदाजीमध्ये अतिशय घडून देण्यासारखा एक होतकरू खेळाडू आहे. त्यानंतर शानू सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो. या अनिलने सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये प्रभावित केलेला आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी सावरण्याची आवश्यकता असेल, कारण साहिल स्वस्तात बाद झाला आणि मात्र या 2 फलंदाजांमध्ये पाहूया आपल्याला एक छोटीशी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते का. प्रमोद पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. इथे मात्र खूपच छान फटका आहे, कव्हर ड्राईव्ह, परंतु मात्र इष्टा कव्हरला मात्र खेळाडू सज्ज आहे आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय.
एकच धाव आणि एका धावेने सलमान आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या पुढे जात असताना 1 गडी बाद 4 धावा. अच्छा क्षेत्ररक्षण है, एक्स्ट्रा कवर रीजन में दीपक है वहाँ पर. बैट्समैन ने जब स्ट्रोक खेला था इनसाइड आउट खेला था और कहीं ना कहीं पिच पर बल्ला टकराया था, जिस वजह से जितनी तेज़ रफ्तार से गेंद बल्ले से निकलनी चाहिए थी उतनी तेज़ रफ्तार से निकली नहीं और फील्डर को मौका मिल गया गेंद को रोकने का. डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर. शुरुआत थोड़ी ख़राब रही है ढोली टीम की, लेकिन बहुत बड़ी टीम है पीटीसी की, एक बहुत ही ज़बरदस्त टीम है स्वराज 11 ढोले. दो बड़ी टीमों के बीच में ये सेमीफाइनल मुकाबला. टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई विजय हरी राजनौली टीम. ओवर पिच गेंद, बहुत ही सुंदर शॉट, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर. 6 रन. जबरदस्त फटका आपण पाहतोय, स्टँड अँड डिलिव्हर, अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला आणि काय त्या फटक्यामध्ये मात्र जी छाप पडली होती ती 6 धाब्यांची. आणि अशाच फटक्यासाठी मात्र शिरताजला आपण ओळखतोय आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी शिरताजने आतापर्यंत केलेली आहे. जी हाँ, और यदि प्रमोद की हम बात करें तो पिछले मैच में भी हमने देखा कि पहली 3-4 गेंदें उन्होंने 3 गेंदें खासतौर पर अच्छी की थी, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं थोड़ी कमज़ोर गेंदें की उन्होंने. इस मैच में भी कुछ वही चित्र देखने को मिल रहा है. 4 गेंदें अच्छी की, उसके बाद ये कमज़ोर गेंद. इस बार अक्रॉस द लाइन खेल दिया है, मिड विकेट को बीट किया है, लेकिन डीप में फील्डर मौजूद है वहाँ पर वाइडिश डीप मिड विकेट की तरफ. 1 रन लेने का अवसर, स्ट्राइक अपने पास रखेंगे. दूसरे ओवर की जब शुरुआत होगी शिरताज शेख. ओवर खत्म होता हुआ पहला. 1 ओवर के बाद स्कोर हुआ है 11 रन 1 विकेट के नुकसान पर स्वराज 11 ढोले. तर प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर ऑफ साईडला एखादा झेल जर टिपला तर या ठिकाणी 700 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि ऑन साईडला जर तुम्ही झेल टिपला तर 400 रुपयाचा कॅश प्राईज आहे. तर सुपर संडे आहे, तुम्ही नक्कीच एक झेल टिपला तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी भरघोस पारितोषिक दिले जाणार आहेत. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता आज अनेक संख्येने मान्यवर इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि पहिल्या षटकात आपण खेळ पाहिलं तर या ठिकाणी डबल फिगरमध्ये आपल्याला हा आकडा पाहायला आपल्याला 1 गडी बाद 11 आणि पुढील 3 षटकामध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर 40 प्लसचा सामना आहे. अमर स्पोर्ट कासने 40 प्लस विरुद्ध वल, या दोन्ही संघाने मात्र सज्ज राहायचं आहे. आज हवा का जो डायरेक्शन है वो थोड़ा सा बदला हुआ नज़र आ रहा है. विकेट कीपर के दिशा से गेंदबाज की दिशा में तेज़ हवाएं बह रही है, यानी कि गेंदबाजी हवा की विरुद्ध करनी पड़ रही है गेंदबाजों को. एक ही एंड से गेंदबाजी हो रही है पूरे टूर्नामेंट में. माहौली किला जिस दिशा में स्थित है मैदान के उत्तरी छोर पर, वहाँ से गेंदबाजी होती है माहौली फोर्ट एंड से. बड़ा ही खूबसूरत ये ग्राउंड है कासने विलेज का. नेवर लेकर गेंदबाज केतन, आगे रखी हुई गेंद, ऊंचा उठा दिया है सीधे बैट से. ऊंचाई ज्यादा दूरी कम और बढ़िया कैच लॉन्ग ऑन पर. विकेट गिरता हुआ दूसरा. त्यातलं की तुम्ही या चेंडूवर सुद्धा मोठा फटका खेळू शकले ते, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन मात्र कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालं. चेंडू बराच वेळ हवेत गेला आणि मात्र लॉंग ऑनकडे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी मात्र पाहायला मिळाली नाही. दुसरा धक्का लागतोय स्वराज 11 ढोले संघाला. धन्यवाद योगी सन्माननीय आमचे कसनेगावचे माजी गुरुजी, आमचे कृष्णा भोईर गुरुजी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. धन्यवाद गुरुजी. तसेच सन्माननीय बबनजी आलके साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. तो शिरताज नहीं चल पाए आज, ज़्यादा योगदान नहीं दे पाए, सिर्फ 8 रन बनाए. एक छक्का ज़रूर जड़ा था, थोड़ा दूर से खेल बैठे थे. ऑफ साइड में शायद ड्राइव लगाते तो ज़रूर फ़ायदेमंद साबित हो सकता था उनके लिए, लेकिन लॉन्ग ऑन को क्लियर करने का प्रयास किया. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद थी, उसको लॉन्ग ऑन के ऊपर से खेलना चाहते थे. ऊपर ज़्यादा चली गई थी गेंद, एलिवेशन अधिक बना था और एक अच्छा कैच लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर ने समाप्त किया. तो धन्यवाद. दूसरा- तसेच सन्माननीय निवृत्ती मगर सरांचं शुभागमन झालंय. ढोले गावचे प्रतिष्ठित नागरिक, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. निवृत्ती मगर सर स्वराज ढोले संघाचे स्पॉन्सर आहेत, करते धरते आहेत. तसेच
सन्माननीय हामिद शेख काकांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. इसी बीच शॉर्ट पिच गेंद पर बहुत ही करारा पुल शॉट, 6 रन सलमान के बैट से। ढोले धन्यवाद. बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, 3 रन इस गेंद पर, एक छक्का लगा है, उसके बाद डॉट गेंद देखने को मिली। ये स्ट्रोक हालांकि विश्वसनीय नहीं था, शॉर्ट पिच गेंद फिर से देखने को मिली थी, लेकिन इस बार डायरेक्शन अच्छा था। 3 रनों की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ डोले टीम का 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल प्रगति पर, कुल मिलाकर 4 ओवर्स प्रति पारी का ये सेमीफाइनल मैच स्वराज 11 डोले और जय हरी रांगनोली के बीच में। तसेच ढोले गावचे विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सिद्धूजी अशोक जाधव साहेबांचं शुभ आगमन झालं आहे. वेलकम सिद्धूजी जाधव साहेब. तसेच सन्माननीय सचिनजी देशमुख साहेब वेलकम. या स्पर्धेला आपण इथे आलात. तसेच शेख काका धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच खराब चेंडू आपण पाहतो या वाईटच्या रूपाने आणि पंताने मात्र 1/4 ओव्हरचा सुद्धा इशारा दिलेला आहे. म्हणजे कुठेतरी या षटकामध्ये आता मात्र गोलंदाज बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही. या ठिकाणी पहा ऑफ ब्रेक आहे, चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये बोलतोय आणि मात्र सारखा फलंदाज या चेंडूवर मात्र या ठिकाणी बीट होताना आपण पाहतोय. म्हणजे किती गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे ती सुद्धा आपल्याला दिसून येतोय. अजय बिल्कुल सही कहा आपने, केतन अच्छा खासा अनुभव रखते हैं टेनिस बॉल क्रिकेट खेलने का, ग्रामीण क्रिकेट हो या फिर सिटी क्रिकेट, भिवंडी सिटी क्रिकेट का भी बहुत ज़बरदस्त अनुभव है उनके पास। बहुत अच्छे हरफन मौला खिलाड़ी है, पिछले मैच में हालांकि खेले नहीं थे। फिर से धीमी गति की गेंद, लेकिन इस बार फुल टॉस स्विंग कर दिया आतिश ने, डीप स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। नक्कीच एकच खराब चेंडू इथे मात्र पाहायला आपल्याला, कारण फुलटॉस चेंडू जर तुम्ही अतिसारख्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी जर टाकत असाल तर मात्र कुठेतरी चुकीची गोलंदाजी आपण म्हणू शकतो. आणि मात्र षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. दुसऱ्या या ओव्हरमध्ये तब्बल केतनने 1 विकेट्स प्राप्त केला आणि एकूण आपण जर विचार केला तर 16 धावा आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. म्हणजे एकूण धावसंख्या पाहिली 2 षटकाच्या समाप्तीनंतर तर 2 गडी बाद 27. वैसे देखा जाए तो आतिश गोडविंदे ज़्यादा रन्स नहीं बना पाए हैं इस पूरे टूर्नामेंट में। इससे पहले जो 3 मैचेस खेले हैं उसमें ज़्यादा योगदान बल्ले से नहीं दिया, हालांकि गेंदबाजी बहुत बढ़िया की है उन्होंने। पावर प्ले में 3 मैचेस में 7 विकेट्स उनके नाम है, लेकिन मूलतः अपने बैटिंग के लिए आतिश जाने जाते हैं। जब ग्रामीण क्रिकेट में खेलते हैं तो ज़रूर एक ऑलराउंडर की हैसियत से वो खेलते हैं अपने गांव की टीम के लिए। शुरुआत अच्छी हुई है इस मैच में, 2 ओवर में 27 रन सिक्सर से अपना खाता खोला है आतिश गोडविंदे ने। ढोले की ये रन मशीन है, और एक बार आतिश शुरू हो जाए तो फिर उनको रोकना बहुत मुश्किल हो जाता है अच्छे अच्छे गेंदबाजों के लिए। हो नक्कीच. आणि तू अतिशचा जे या ठिकाणी उल्लेख केला, आणि या स्पर्धेमध्ये अतिशने गोलंदाजी चांगली केलेली आहे. आपण पाहिलं तर नक्कीच चांगले विकेट सुद्धा मात्र त्याने प्राप्त केलेले, परंतु इथे त्याला चांगली फलंदाजी करायची आहे. थोडेसे सफल झाले ऑफस्टमच्या पलीकडे. सलमानच्या बाटमधून निघणारा हा फटका आपण पाहतो, चेंडू कार्पेट साने निघून जातो. मिड विकेट देताना एकदा पूर्ण गेली आणि एका धावणे सगळी धावसंख्या पुढे जाईल 2 गडी बाद 28. हालांकि सलमान मुझे लगता है कि बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेलना चाहते थे ऑन साइड में, लेकिन थोड़ा सा कहीं ना कहीं फिर भी वो जल्दी ही खेल बैठे। धीमी गति की गेंद थी, टप्पा पड़ने के बाद टर्न हो रही थी, जहाँ खेलना चाहते थे वहाँ खेल नहीं पाए, लेकिन सिंगल ज़रूर मिला है। और सलमान भी चाहेंगे कि ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक आतिश को मिले। अभी भी 11 गेंदें पारी में शेष है। दीपक एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, इस बार उल्टे शॉट की कोशिश, तेज़ तर्रार गेंद थी, पूरी तरह से बीट हुए आतिश। पहले ही मन बना लिया था, हालांकि जो कप्तान है रंगनोली टीम के, उनको भी पता है कि आतिश स्विच हिट बहुत बढ़िया खेलते हैं, उस वजह से उन्होंने डीप बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी रखा है। इस बार खेला और कामयाबी से खेला, बढ़िया स्विच हिट, 6 रन।
संपर्क या पीटीसीचा आपण जर विचार केला तर नक्कीच मी पहिला प्रथमतः अतिशला तर अशा प्रकारचे फटके खेळताना पाहिलेले आहेत आणि तो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि नक्कीच इथे मात्र षटकार प्राप्त करतो आपल्या संघासाठी कारण या अगोदर सुद्धा त्याने प्रयत्न केला परंतु तो कुठेतरी असफल झाला परंतु हा प्रयत्न पूर्णपणे सफल होत असताना षटकाराने असतो की आता मात्र पूर्णपणे वेग पकडताना तब्बल 34 धावा धावपलकर पाहायला म्हणतोय तिच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय सलमान करतो वैयक्तिक एक षटकार आणि एक चौकारी सायने तब्बल एक षटकार त्याच्या बॅटमध्ये पहिला 11 धावांवर खेळतोय 2 झटके जरूर लगे हैं लेकिन अच्छी गति से रन्स बनाते हुए ढोले टीम के बल्लेबाज 34 रन 2 विकेटों के नुकसान पर इस समय स्कोर दीपक दाहिने हाथ से राइट आर्म ओवर द विकेट फिर से वही कोशिश बार बार यदि स्विच हिट खेलने का प्रयास होगा तो फिर कहीं ना कहीं आप बॉलर के सामने थोड़ा प्रेडिक्टेबल भी हो जाते हो और ऐसे में गेंदबाज बहुत जल्दी भाग भी जाता है इस बार सफलता नहीं मिली लगातार तीसरी गेंद पर स्विच हिट खेलने का प्रयास केवल एक छक्का उसमें मिला है आतिश को इस बार देखिए ऑन साइड में तारामंडल में भेज दिया गेंद को दूर गगन की छाव में 6 रन कसनेगावचे सुपुत्र आमचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय रवींद्रजी कृष्णकांत दळवी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये उपनिरीक्षक आहेत एक मोठं पद आणि ज्यांच्या माध्यमातून जी प्रथम पारितोषिकाची जी ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे रेग्युलर क्रिकेटसाठी ते सन्माननीय आमचे रवींद्रजी कृष्णकांत दळवी साहेबांचं शुभागमन त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे धन्यवाद आणि खूप चांगलं योगदान आहे या मान्यवरांच्या या स्पर्धेसाठी सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि इथे मात्र काय छान फटका केला आहे ऑनसाईड तुम्ही जर अशा प्रकारचे अजय या फटके खेळू शकता तर वारंवार शिवचिटे खेळण्याची काय गरज आहे कारण अतिशकडे क्षमता आहे टॅलेंट आहे आणि ते मात्र सिद्ध करतोय पुन्हा एकदा इथे मात्र आकुटाप्याचा चेंडू परंतु मिस टाइम फटका आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु अतिश सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं या ठिकाणी दृश्य आपण पाहिलं विशालने मात्र चूक केली आतिश का कैच आपकी तरफ आ रहा हो तो आप गलती से भी मिस्टेक नहीं कर सकते हो योगेश क्योंकि ये बहुत ही खतरनाक बल्लेबाज है बहुत बड़े बल्लेबाज है कहीं ना कहीं थोड़ा सा लेट शायद फील्डर ने रियलाइज किया जिस वजह से वो पूरी तरह से गेंद के नीचे नहीं पहुंच पाए थे और थोड़ा सा शरीर से दूर कैच लेने की कोशिश की थी वहां पर विशाल ने नाकामयाब साबित हुए ओवर खत्म होता हुआ तीसरा 14 रन खर्च किए अपने ओवर में दीपक ने स्कोर 41 रन सन्माननीय रवींद्र कृष्णकांत दळवी साहेबांचं शुभागमन झाले आहे वेलकम रवींद्र कृष्णकांत दळवी साहेब महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये उपनिरीक्षक एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नेहमीच अमर क्रीडा मंडळ कासने आणि कासनेतील प्रत्येक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांची नेहमीच मोलाची उपस्थिती आणि तन मन धनाने मदत करणारे हे व्यक्तिमत्व आहे आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावर सन्माननीय रवींद्रजी कृष्णकांत दळवी साहेब धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेला आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्या स्पर्धेसाठी आपण मौल्यवान वेळ खर्च केला त्यासाठी निश्चितच अमर क्रीडा मंडळ ऋणी असेल तर नक्की त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण 41 धावा धावफलकर पाहतो अजून आपण शेवटच्या षटकाचा खेळ पाहणार आहोत आणि त्या षटकासाठी गोलंदाज विशाल इथे मात्र या ठिकाणी सज्ज होतोय आणि जो जीवनदान मिळालेला आहे अतिशला तो त्या जीवनदानाचा या ठिकाणी पाहूया कशा रीतीने मात्र फायदा उचलतोय पिछला मैच 3-3 ओवर का था उसमें अक्षय ने गेंदबाजी की थी बायत के जो गेंदबाज है अच्छी तरह से गेंदों को घुमाया भी था उन्होंने अच्छा टर्न किया था गेंदों को लेकिन इस मैच में उनको गेंदबाजी नहीं मिली है गेंदबाजी के लिए विशाल आते हुए आतिश का कैच ड्रॉप करना मतलब आफत को बुलावा देने के बराबर है 3 छक्के पहले ही उनके बैट से निकल चुके हैं 19 पर बैटिंग करते हुए सलमान खेल रहे 11 रन बनाकर आखिरी ओवर की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट तेज गेंद लेकिन दिशा सही नहीं है लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज विशाल भी वैसे देखा जाए तो काफ़ी अनुभवी गेंदबाज है और वाइट का इशारा साथ में तीसरे अंपायर की भी मांग की जा रही है बीच मैदान में यानी कि कहीं ना कहीं गेंदबाज के बॉलिंग एक्शन पर शायद ऑब्जेक्शन लिया गया है हो नक्कीच आणि जर एखादा जर गोलंदाजाला पंतांनी मात्र कात्रीत पकडलं तर मात्र 3 धाब्यांची पॅनल्टी आहे आणि त्या गोलंदाजाला मात्र पुढील पूर्ण स्पर्धेमध्ये मात्र गोलंदाजी त्याला करता येणार नाही आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आता मात्र जात असताना प्रवीण गगे त्यांच्याकडे खूपच चांगला अनुभव आहे क्रिकेटच्या माध्यमातून अच्छे लंबे ऊंचे कद के गेंदबाज है विशाल यॉर्कर डालेंगे तो काफ़ी इफेक्टिव साबित हो सकता है लेकिन लेंथ बॉल स्विंग कर दिया है गेंद को नो बॉल का भी इशारा और गेंद मैदान के बाहर आतिश के बैट से ये आतिशी स्ट्रोक उनका ये चौथा छक्का
आणि मात्र काय जबरदस्त या ठिकाणी कात्रीत पकडला. या पंतांची अगदी घारीची नजर या स्पर्धेवर आपल्याला पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. आणि मात्र या ठिकाणी अतिच्या बाटमधून निघणारा हा चौथा षटकार फ्री चेंडू असणार आहे. या पुढील धावसंख्या आता मात्र पूर्णपणे वेग पकडताना तब्बल 49 धावा आपल्याला धावपळकर पाहायला मिळत आहेत. गुढा डोले पहा नीट, कारण अतिशय तुझ्यासाठी हा फ्री हिट. क्या फ्री हिट पर लगेगा एक और लंबा हिट? कोशिश तो की है लेकिन अच्छी गेंद ये यॉर्कर लेंथ उसको खोद कर निकाला, रन नहीं लिया है, जबकि गेंद डिप वाइडिश मिड विकेट की तरफ चली गई थी। आतिश चाहते हैं कि सभी गेंदें वही फेस करे इस आखिरी ओवर में, और कहीं ना कहीं एक कैलकुलेशन है उनका कि 4-5 गेंदें अभी भी बची है तो उसमें से कम 3 छक्के लगाए जाए, और यदि 3 छक्के आते हैं तो एक बहुत ही बड़ा स्कोर देखने को मिलेगा। अभी तक तो अच्छा टोटल बना लिया है स्वराज 11 डोले टीम ने 49 रन 2 विकेटों के नुकसान पर। नक्कीच अजय, मी तुझ्या मताची सहमत आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धावी फार महत्त्वाची असते. हे सुद्धा मात्र लक्ष देणं गरजेचं आहे. आता मात्र पहा या ठिकाणी पंचांकडे मात्र अपील मागितली जाते. एकदा पुढे गेले दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल आणि मात्र दुसरी धाव इथे मात्र तुम्हाला ज्यावेळी घ्यायची आहे त्यावेळी तुम्हाला नक्की दोन्ही फलंदाज आपली जी स्वतःची घरं आहेत ती मात्र सोडणं गरजेचं आहे. आणि त्याच कारणाने पाहतो की या फटक्यामागे एकच धाव पाहायला मिळाली, आणि या एका धावने मात्र स्वराज 11 डोले संघाच्या 50 धावा सुद्धा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. देखिए, आपने कहा कि हर एक रन महत्वपूर्ण होता है, जैसे ज़िंदगी में हर एक फ्रेंड ज़रूरी होता है, वैसे क्रिकेट के खेल में एक एक रन भी बहुत ज़रूरी होता है। मुझे भी लगता है कि आतिश ने थोड़ी सी गलती की, क्योंकि ऐसे नहीं कि सिर्फ 1 या 2 ही गेंद शेष थी, 5 गेंदें बची थी, तो पिछली गेंद पर भी वो ट्राई कर सकते थे दूसरे रन के लिए। गेंद हवा में, क्या खिलाड़ी पहुंच पाएंगे? जी हाँ, शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी ने कोई गलती नहीं की, बहुत ही अच्छा कैच, और सलमान आउट। हे सन्माननीय योगीजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम योगीजी. तर नक्की तिथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आणि मात्र शॉर्ट टर्मिनच्या खेळाडूंनी मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. सलमान इथे मात्र माघारी पडतोय. सलमानच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिला, फक्त आपल्या संघाला 11 धावांचं तो योगदान देऊ शकला, आणि त्याच कारणाने पाहतो की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. एक यंगस्टार केतन सुद्धा मात्र खूपच छान प्रभावित केला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अजूनही आपण या पहिल्या डावाचा खेळ पाहिला तर अजून 3 चेंडू शिल्लक आहेत, आणि पाहूया 3 चेंडूमध्ये मात्र अतिश कशा प्रकारचा खेळ प्रस्थापित करतो. या लोअर फुलटा चेंडू आहे, ऑनसाइडला चेंडू कार्पेटच्या स्थानी मात्र निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र खेळाडू सज्ज आहे. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल, घातक होऊ शकतोय, परंतु चित्त्याच्या सप्लाईने हरणाच्या वेगाने इथे मात्र अतिशने या 2 धावा पूर्ण केल्या. और विकेट कीपर प्रमोद मात्रे वहाँ पर बिल्कुल खुश नज़र नहीं आए, काफ़ी नाराज़ नज़र आए वहाँ पर फील्डर पर। जानते हैं कि ये एक छोटी सी गलती भी काफ़ी भारी पड़ सकती है उनकी टीम को। स्ट्राइक आतिश गोडविंदे के पास, सिली पॉइंट पर खिलाड़ी रखा गया है, पिछली 2 गेंदों से हम देख रहे हैं आतिश के विरुद्ध खास तौर पर। और अच्छी गेंदबाजी, छक्का लगने के बाद अच्छी वापसी की है गेंदबाज ने, पुलर लेंथ की लगातार गेंदें कर रहे हैं, गेंद के नीचे घुसने का मौका आतिश गोडविंदे को नहीं मिल रहा है। स्कोर 52 रन 3 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार यॉर्कर की कोशिश, लेकिन कहीं ना कहीं दिशा खराब और गेंद की दशा भी खराब। वाइट का इशारा और साथ में गेंद बाउंड्री के बाहर, यानी कि 5 रनों का तोहफा मिलता हुआ स्वराज 11 डोले टीम को। नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मुंडुलगावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय रामजी फरडे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊनच स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. तसेच सन्माननीय समालोचक भिवंडी समालोचन क्षेत्राचे समालोचन कक्षाचे जे उपाध्यक्ष आहेत ते सन्माननीय मोहन भोईर सरांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम मोहन भोईर सर. तसेच सन्माननीय प्रदीपजी हालकी साहेब, शिवसेना ओबीसी सेल विभाग प्रमुख प्रदीपजी हालके साहेब, वेलकम. तर कुठेतरी मात्र बोनसच्या आपल्याला 5 धावा पाहायला मिळतात, आणि मात्र या 5 धावने कुठेतरी मात्र नवीन एक ऊर्जा निर्माण झाली असेल स्वराज 11 डोळे संघाच्या खेम्यामध्ये. कारण पाहता पाहता धावसंख्या आपण जर पाहिली तर 57 धावा धावपलकावर, आणि अजूनही या डावामध्ये आपण 2 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. येथे मात्र परफेक्ट यॉर्कर लाईन डिलिव्हरी चेंडूला मात्र सन्मान देतो अतिश, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की खूपच छान चेंडूची लेंथ आहे. परंतु मी कम्पेअर करेन ज्यावेळी लिगल चेंडू अजय आपण पाहिला तो परफेक्ट होता, या षटकामध्ये अतिरिक्त चेंडूची जास्त संख्या आपण पाहतोय गोलंदाज विशाल कडून. हाँ बिल्कुल, एक नो बॉल की है उन्होंने और 2 वाइड गेंदें भी की है, वाइड पर चौका भी चला गया।
इस बार देखिए बहुत ही बेहतरीन प्रहार, नो बॉल का इशारा अंपायर का और गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। चला लगेच क्षेत्ररक्षणाला लावून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. आणि कारण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये होते सन्माननीय प्रवीणजी गगे आणि त्यांनी मात्र गोलंदाजाला चेक केलेला आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे रांदोली संघ, कारण पंचांचा निर्णय हा धन्यवाद अंतिम योगी असेल. वडील. विनंती असेल आपल्याच पहिल्याच चेंडूवर तर पहा या चेंडूवर षटकार आलाय, त्यानंतर 3 धाव्याने पॅनलाइज केले जाईल गोलंदाजाला आणि या पुढील मॅच मध्ये कदाचित रांदोली संघासाठी मात्र तो गोलंदाजी करू शकणार नाही. म्हणजे एकूण 9 धावा इथे मात्र आपण स्कोर कार्डमध्ये जोडत आहोत. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा, कारण पंचांचा डिसिजन हा अंतिम मानला जाईल, कारण तुम्हाला पहिल्यापासूनच सांगितलं जातो की हंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. कारण तिसऱ्या पंचांची भूमिका इथे मात्र उपलब्ध नाही. जे अनफिल्ड पंच आहे तो त्यांचा निर्णय असेल तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. 9 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जात आहे. या ठिकाणी आमचे गुणलेखक कल्पेश गायकवाड आम्हाला सांगतात की 66 धावा, डबल 6. आणि अजूनही या डावामध्ये एक चेंडू शिल्लक आहे आणि तो एक चेंडू टाकण्यासाठी तुम्हाला आता मात्र नवीन गोलंदाजाचा इथे वापर करावा लागेल. सचिन देशमुखला असं वाटलं की पुन्हा नवीन षटक मात्र सुरुवात केली जाईल, परंतु सचिन तसं नाही, तुम्हाला एकच चेंडू टाकायचा आहे. रांदली संघ थोडंसं कॉपरेट करा तुम्ही. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. तसेच व्यासपीठावर विराजमान झालेले सन्माननीय राम पांडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. उपसरपंच विद्यमान उपसरपंच मोंडूल ग्रामपंचायत, तसेच मिलिंदजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब. आणि विनंती असेल दोन्ही संघांना वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रमोद मात्रे कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण पंच पंच इथे मात्र आपली भूमिका बजावतायत. आणि विनंती असेल जय हरी रांदोली संघाला, खास करून प्रमोद मात्रे जे सिनियर खेळाडू आहेत, यांना विनंती असेल की वेळेच्या बाबतीत आणि पंचांच्या निर्णयाचा आदर करा कृपा करून प्लीज. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमर क्रीडा मंडळ घासण्याचे अध्यक्ष सन्मान रामदासजी शिल्के सुद्धा मात्र गेलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी मात्र खेळाडूंना प्रोत्साहन करतायत की जो निर्णय आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. विनंती असेल प्रमोदजी मात्रे, जय हरी रांदोली संघ पूर्ण संघाला विनंती असेल, आज हा आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनल रेग्युलर क्रिकेटचा सेमीफायनलचा सामना आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही या स्पर्धेला, या सामन्याला, याची दक्षता घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि सामना त्वरित सुरू करायचा आहे. स्वर्गीय महादेव भाऊ प्रमोद भाऊ विनंती असेल प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रमोद दादा यांना विनंती असेल वेळेच्या बाबतीत सगळ्या पंचांची कुठल्या प्रकारचा वादिवाद करू नका प्लीज. सामना सुरू करायचा आहे, शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
बिल्कुल खेल शुरू करना है, एक गेंद बाकी है इस पारी में, स्कोर 66, डबल सिक्स 66 रन। चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला स्वराज इलेव्हन डोले संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सेमीफायनलची मॅच आहे. नक्कीच ज्या धावा त्यांनी उभे केलेल्या आहेत नक्कीच थोडंसं प्रतिस्पर्धी संघावर थोडंसं प्रेशर मात्र ते टाकू शकतात. बहुत अच्छी बल्लेबाजी आतिश गोडविंदे ने की है, छक्कों में डील कर रहे हैं, अभी तक उनके बैट से 5 छक्के निकले हैं और 34 पर बैटिंग करते हुए आतिश गोडविंदे नंबर 4 पर आए थे खेलने के लिए। सलामी बल्लेबाजों के रूप में शिरताज और साहिल आए थे, साहिल 0 पर आउट हुए, शिरताज ने 8 रन बनाए, सलमान वन डाउन खेलने के लिए आए थे, उन्होंने 11 रनों का योगदान दिया, लेकिन आतिश गोडविंदे ने सभी को प्रभावित किया है। कहीं ना कहीं बल्ले से थोड़े आउट ऑफ फॉर्म नज़र आए थे पहले 3 मैचेस में, लेकिन इस महत्वपूर्ण सेमीफाइनल मुकाबले में उन्होंने धुआंधार बैटिंग की है। जैसा नाम वैसा काम, आतिश गोडविंदे। आखिरी गेंद अक्षय आए हैं, शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है, लेकिन फील्डर मौजूद है लॉन्ग लेग पर, वहां पर गलत फील्डिंग देखने को मिली, मिस फील्ड और गेंद सीमा रेखा के बाहर। तो अंतिम गेंद पर चौका निकलता हुआ आतिश के बल्ले से पारी समाप्त होती हुई स्वराज इलेवन ढोले टीम की। 4 ओवर्स में कुल मिलाकर बनाए हैं ढोले टीम ने 70 रन 3 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए फाइनल में पहुंचने के लिए जय हरी रांजोली टीम को बनाने होंगे 4 ओवर्स में 71 रन। तर या धावांचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल ते आपण धन्यवाद. पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. तत्पूर्वी आपण एक कार्यक्रम जे आयोजित केलेला आहे, कोरोना योद्धांचा जे सन्मान, कोरोना काळात आरोग्य सेवेत मोलाचे काम करणारे कासने गावातील जे कोरोना योद्धे आहेत त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. संपूर्ण कासनेकर, संपूर्ण अमर क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून, तसेच ही संकल्पना ज्यांनी मांडली ते सन्माननीय भास्करजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम पूर्ण होणार आहे. मी विनंती करेल, कोरोना काल असा होता की कोरोना पेशंट तर खूप दूरच, पण कोरोना सेवेसाठी जाणाऱ्या व्यक्तींना सुद्धा खरं तर खूप संकटांचा सामना करावा लागला. अतिशय जीवाची पर्वा न करता ज्यांनी कोरोना काळामध्ये स्वतःची जीवाची पर्वा न करता जी सेवा बजावली, जे कार्य केलं, खरंच ज्या योद्ध्यांना आम्ही संपूर्ण कासनेकरांच्या वतीने सन्मानित करणार आहोत. मी आमंत्रित करेल सन्माननीय प्रकाशजी दळवी साहेब, ज्यांनी छत्रपती रुग्णालय कळवा येथे सेवा बजावली. मी सन्माननीय जगे काका, बाळू जगे साहेब, आपणास विनंती करेल की आपण सन्मानित करायचे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्माननीय प्रकाशजी दळवी साहेब, ज्यांनी छत्रपती रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे सेवा बजावली. सन्माननीय बाळराम तरणे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, शिवसेना उपतालुका प्रमुख, एक उत्तुंग व्यक्तिमत्व. वेलकम तरणे साहेब. सन्मानित करायचं आहे कोरोना काळामध्ये आरोग्य सेवा, हॅलो, कोरोना काळामध्ये सेवा बजावलेले हे कोरोना योद्धा, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे अप्रतिम कार्य बजावलं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी जे कार्य केलं आणि या कोरोनाच्या काळावर मात केली, असे आमचे आजचे कोरोना योद्धा, आमचे गावातील प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय प्रकाशजी दळवी साहेबांना मायेची शाल, कोरोना योद्धा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय बाळू जगे साहेब, जगे काका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद सन्माननीय आजचे कोरोना योद्धा प्रकाशजी दळवी साहेब, तसेच सन्माननीय श्री जगदीशजी भोईर साहेब, सायन रुग्णालय मुंबई इथे ज्यांनी सेवा बजावली, खरं तर जीवाची पर्वा न करता ज्यांनी कोरोना काळामध्ये रुग्णालयामध्ये सेवा बजावली, कोरोना पेशंटची जी सेवा बजावली. मी अमोलजी दळवी यांना विनंती करेल समोर यायचं आहे. मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. सन्माननीय जगदीशजी भोईर साहेबांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करा. टाळ्यांचा ओघ कमी होता कामा नाही. एक अशी सेवा दिलेली आहे जी सेवा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्र सरकार असेल तसेच कासनेकरांच्या वतीने हे सन्मान आपण पाहत आहात. कोरोना योद्धा सन्मान, ज्यांनी रुग्णालयामध्ये सेवा बजावली, कोरोना काळामध्ये सेवा बजावली, त्यासाठी निश्चितच धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय
सुभाषजी भोईर साहेब, सेंट्रल रुग्णालय उल्हासनगर येथे सेवा बजावली. मी विनंती करेल सन्माननीय आमच्या गावचेच एक कसण्याचे सुपुत्र ज्यांनी पोलीस सेवेमध्ये आपलं ठसा उमटवला, आपल्या जिद्दीच्या जोरावर उपनिरीक्षक पदापर्यंत त्यांची झेप आणि उपनिरीक्षक पदापर्यंत झेप घेऊनच सेवा बजावतायत महाराष्ट्र पोलीस कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे आमचे लाडके काका सन्माननीय रवींद्रजी कृष्णकांत दलवी साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येते. त्यांच्या समवेत आहेत संपूर्ण अमर क्रीडा मंडळ कसने, रामदासजी शेलके साहेब, अमोलजी दलवी साहेब, नानाशेठ गोंदली, सन्माननीय भगवानजी भोईर साहेब, मिलिंदजी भोईर साहेब, सुरेशजी भोईर साहेब अमर क्रीडा मंडळाचे सदस्य आहेत. टाळ्यांचा ओघ कमी होता का म्हणे मित्रांनो. टाळ्यांच्या गजरामध्ये या कोरोना योद्ध्यांचं स्वागत, मायेची शाल, कोरोना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येतंय. सन्माननीय दलवी काका रवींद्रजी कृष्णकांत दलवी साहेब यांच्या शुभ हस्ते. तसेच या व्यासपीठावर कोरोना योद्धा शताब्दी रुग्णालय मुंबई येथे ज्यांनी सेवा बजावली सन्माननीय प्रमोदजी कृष्णा सुतार यांना सन्मानित करते. मी भास्करजी भोईर साहेब आपल्यास विनंती करेल की आपले शुभ हस्ते सन्मानित करायचा आहे. खूपच सुंदर कार्य शताब्दी रुग्णालय मुंबई येथे ज्यांनी कार्य आपली सेवा बजावली सन्माननीय भास्करजी भोईर साहेब, तसेच सन्माननीय बाळाराम तरणे साहेब आपल्यास विनंती असेल आपण समोर यायचं आहे. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात. टाळ्यांचा ओघ कमी होता का म्हणजे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे कोरोना योद्ध्यांचं. आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना सेवा देणारं हे व्यक्तिमत्व प्रमोदजी सुतार साहेब, धन्यवाद साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. निश्चितच आमचं काम होतं संपूर्ण कोरोना योद्ध्यांचं स्वागत करायचं आणि कोरोना योद्धे जे ह्या व्यासपीठावर आले त्यांना सर्वांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. तसेच पोलीस भरतीसाठी जे सुधारित व विस्तारित आवृत्ती आलेली आहे, पोलीस मार्गदर्शन संपूर्ण मार्गदर्शक जे सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती प्रकाशित आहेत, ते कासनेगावतील ज्या 2 विद्यार्थिनी आहेत जे पोलीस भरतीसाठी ज्यांची प्राधान्य दिलेलं आहे, पोलीस भरतीसाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे, त्यांना आपण पुस्तकं देऊन गौरवणार आहोत. सन्माननीय बालकृष्णजी भोईर साहेब, भगवानजी भोईर साहेब आणि रामदासजी शेळके साहेबांना विनंती असेल की आपण तो पूर्ण सेट प्रदान करायचा आहे. मेघा प्रकाश सुतार, सन्माननीय विद्यार्थिनी मेघा प्रकाश सुतार व त्यांच्या भगिनी आहेत, त्या दोघींना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. सन्माननीय प्रमोदजी ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, वेलकम. तसेच सन्माननीय पुंडलिकजी बाळू हालके साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, वेलकम. तसेच आमचे कासनेगावचे प्रथम ॲडव्होकेट वकील सन्माननीय आमचे परममित्र मनोज दलवी साहेब, वेलकम. सर्वांना विनंती आहे सर्वांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येतंय. आपणास खूप खूप शुभेच्छा. आपण पोलीस भरतीमध्ये निश्चितच यशस्वी व्हाल याच शुभेच्छा आम्हा सर्व अमर क्रीडा मंडळ कासनेकर आणि सन्माननीय भास्करजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून सन्माननीय मिनिलजी भोईर साहेबांना विनंती असेल की शुभेच्छा पोचलेल्या आहेत. धन्यवाद. शुभेच्छा येत आहेत. तसेच 10वी चे जे विद्यार्थी आहेत त्यांचं गुणगौरव सोहळा आपण आयोजित केलेला आहे. तर मी विनंती करेल, पूजा रमेश गगे 10वीच्या विद्यार्थिनी आहेत ज्या उत्तीर्ण, पूजा रमेश गगे यांना सन्मानित करायचं आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. मी 20 धावा. मंगेशजी भोईर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. सन्माननीय पूजा रमेश गगे 10वीच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे.
आणि या विद्यार्थ्यांचे पालक जर इथे आले असतील त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मी मंगेशजी यांना विनंती करेल आपण सन्मानित करायचं आहे. 10वी मध्ये घवघवीत यश प्राप्त केलं. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आणि टाळ्यांचा ओघ कुठे कमी होता कामा नये, कारण आपल्या कासने गावचं नाव एक पुढे नेण्याचं कार्य या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मार्फत पाहायला मिळतंय. धन्यवाद. त्यानंतर निखिल बालकृष्ण भोईर यांना सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल सन्माननीय पालकांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे, अगदी समोर यायचं आहे. मी विनंती करेल सन्माननीय नानाशेठ गोंदली प्रमोदजी ठाकरे साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. निखिल बालकृष्ण भोईर यांना, दोघांना म्हणजे वडील सुद्धा बालकृष्ण भोईर साहेब आहेत, आमचे मामा आहेत, यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. तसेच मानसी अरुण भोईर 10वीच्या विद्यार्थिनी आहेत, यांना सन्मानित करायचं. मी प्रदीपजी हलके आणि मनोजी दळवी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. मायेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. मायेची शाल ओढवता येतं. आमचे कसनेगावतील प्रथम जे ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, ते सन्माननीय मनोजजी पुंडलिक दळवी साहेब, धन्यवाद. तसेच प्रदीपजी हलके साहेब दस्तुरी इंटरप्राइजेसचे सर्व आहेत, एक उत्तुंग नाव. तसेच 12वीचे विद्यार्थी अमर भगवान भोईर यांनी समोर यायचं आहे. अमर भगवान भोईर. मी निवृत्ती मगर सरांना विनंती करेल. तसेच सिद्धूजी अशोक जाधव साहेब, आपण दोघेही पुढे यायचं आणि सन्मानित करायचं. भगवान भोईर साहेबांचे पुत्र आहेत, 12वी मध्ये घवघवीत यश प्राप्त केले. सिद्धूजी अशोक जाधव, आपण सुद्धा समोर जायचं आहे, सन्मानित करायचं आहे. अमर भोईर आणि भगवानजी भोईर साहेबांना मायेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय निवृत्ती मगर सर सन्मानित करतायत. धन्यवाद मगर सर, आपण या स्पर्धेला आलात आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी आपण निश्चितच नेहमीच उपस्थिती असता. हीच नेहमी ही ओळख आहे, एक प्राचार्यांची ही ओळख आहे शिक्षणप्रेमींची. धन्यवाद मगर सर, धन्यवाद सिद्धू जाधव साहेब. तसेच महेश शिवाजी दळवी 12वीचे विद्यार्थी, मी सन्माननीय मिलिंदजी भोईर आणि शरदजी गगे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करते. महेश शिवाजी दळवी, सन्माननीय शरदजी गगे आणि सन्माननीय भाऊसाहेब आमचे मिलिंदजी कृष्णा भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येते. मायेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद. रश्मी संतोष भुई 12वीच्या विद्यार्थिनी आहेत, यांना सन्मानित करते प्रमोदजी ठाकरे साहेब आणि तसेच सन्माननीय पुंडलिकजी हलके साहेब, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. मायेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन स्वागत होतंय. टाळ्यांचा ओघ कमी होता कामा नाही. जसं एखादा गडी बाद झाल्यानंतर ज्या टाळ्या वाजतात त्याच टाळ्या मात्र इथं विद्यार्थ्यांचा सत्कार होताना वाजल्या पाहिजेत आणि टाळ्यांचा ओघ कुठे कमी होता कामा नये. धन्यवाद पुंडलिकजी हलके आणि धन्यवाद प्रमोदजी ठाकरे साहेब. तसेच सन्माननीय दुर्गेश चंद्रकांत हरड यांना सन्मानित करते. सन्माननीय आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष संतोष तुकाराम हलके साहेब आणि सन्माननीय आमचे ज्येष्ठ गोलंदाज सुरेश भोईर साहेब, आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे दुर्गेश चंद्रकांत हरड यांना. आणि चंद्रकांत हरड जे त्यांचे पिताश्री आहेत, आमचे 40+ क्रिकेटचे धडाकेबाज फलंदाज आहेत, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. मी संतोषजी हलके साहेब आणि सुरेशजी भोईर साहेबांनी विनंती केली आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. मायेची शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. टाळ्यांचा ओघ कमी होता कामा नाही, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. वडिलांचं सुद्धा स्वागत होतंय, तर मुलांना किती अभिमान वाटत असेल, वडिलांना अभिमान वाटत असेल की आपल्या मुलांनी किती मोठी उंची गाठली, आपले शिखर गाठले. आणि शेवटचं सत्कार असणारे भरत रामदास टोले 12वीचे विद्यार्थी आहेत, व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. भरत रामदास टोले यांना सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल सन्माननीय सुरेशदादा दळवी तसेच सन्माननीय राम फर्डे साहेब, आपल्यास विनंती असेल आपण सन्मानित करायचं आहे भरत रामदास टोले यांना. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन
षटकारांचा पाऊस मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली आहे 38. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक, 2 गडी बाद झालेले आहेत जय हरी रांजणोली संघाचे. धन्यवाद. आणि आपण पाहू शकता मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होते भरत रामदास टोले. धन्यवाद फर्डे साहेब, धन्यवाद दलवी साहेब, आपण या स्पर्धेला आणि हे सर्वांचं आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो. आपण या स्पर्धेला आलात आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी अमर क्रीडा मंडळ कासनेकर आणि भास्करजी भोईर साहेब एक शिक्षणप्रेमी यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सचिन गोंधळी. तर 38 धावा धावफलकावर. या 38 धावांमध्ये 6 षटकारांचा समावेश आहे. पहिलं षटक हाताळलं आतिश घोडविंदेनं, एक गडी बाद केला परंतु 20 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये शानूचा देखील खरपूस समाचार घेतला जातोय. 3 षटकार आलेले आहेत 4 चेंडूंमध्ये आणि एक गडी शानूने देखील बाद केलाय. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आहेत भूषण आणि मयूर. दोघांच्या बॅटमधून एक एक षटकार आलेला आहे. एक एक चेंडूंचाच सामना केलाय. सिली कव्हर पॉईंटला फिल्डर, एक शॉट फाईन लेग, 7 खेळाडू सीमारेषेवर तैनात. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय, मात्र जास्त उंची आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर चेंडूच्या खाली. ओहो, साहिलकडून चूक घडते. कॅच ड्रॉप आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. सेमीफायनल मॅच. स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 कासणे. धन्यवाद अजय. आपण एक शेवटचा सत्कार राहिला आहे. विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आहे. हर्षलाजी सुतार ज्या विद्यार्थिनी आहेत, मी भास्करजी भोईर साहेबांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. 12वीच्या विद्यार्थिनी यांना सन्मानित करायचं असेल. बाळारामजी दळवी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसं रामचंद्रजी भोई, बाळादादा, तुषारजी म्हात्रे साहेब आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. सन्मानित करायचं आहे विद्यार्थ्यांना. विद्यार्थी गुणगौरव सोहळा आहे. मायेची शाल, 40+ संघाने तयार राहायचे. अमर स्पोर्ट्स कासने आणि सर्वांनी व्यासपीठाच्या अगदी समोर उपस्थित राहायचं आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येते. सन्माननीय तुषार शेठ म्हात्रे आहेत, भास्करजी भोईर साहेब, नाना शेठ गोंधळी, रामचंद्र भोई, मनोजजी दळवी. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 71 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय या सेमीफायनल मॅचमध्ये जय हरी रांगणोली टीमला. एकूण धावसंख्या 42, 2 गड्यांच्या मोबदल्यात 42 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये अर्थात 12 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. चोख प्रत्युत्तर रांगणोली टीमच्या फलंदाजांनी दिलेलं आहे. जे 2 फलंदाज बाद झाले त्यामध्ये केतन ज्याने 20 धावांचं योगदान दिलं, 3 षटकार ठोकले. जितून एका षटकाराच्या मदतीनं 6 धावांचं योगदान दिलं. तर पहिल्या 2 षटकांमध्ये 6 षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये आतिश घोडविंदेच्या बॅटमधून आपण षटकारांचा पाऊस पाडला होता. मात्र जशास तसं उत्तर रांजणोली संघानं देखील दिलेलं आहे. सामना पूर्णपणे आपण पाहतोय की दोलायमान स्थितीत आहे. 50-50 मॅच. 12 चेंडू आणि 29 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे भूषण. नवीन षटकाला सुरुवात करतोय साहिल. सुरेख बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल खेळपट्टीवरच घरंगळत राहिला. त्या ठिकाणी फिल्डर देखील क्लोज इन आपण पाहतोय स्ली कव्हर पॉईंटला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. साहिलनं जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि विशेषतः आपण पाहिलं की धावांचं संरक्षण करत असताना त्याने शेवटचं षटक हाताळलेलं आहे. परंतु या मॅचमध्ये पहिले 2 गोलंदाज भरपूर महागडे ठरलेले आहेत. त्यामुळेच तिसऱ्या षटकामध्ये साहिलला पाचारण करण्यात आलेलं आहे. हो, कुठेतरी मात्र त्या धावांवर लगाम लावण्याचा प्रयत्न आहे. एक चांगली कॅप्टन्सी आतिश घोडविंदे यांच्या माध्यमातून मी म्हणू शकतोय. आणि पहिला चेंडू पाहिला तर डॉट चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. आता मात्र डाव्या इष्टीवर आखोट्याचा चेंडू आहे. जबरदस्त हुकचा फाडका आणि चेंडू निघून जाईल लॉंग लेग दिशेने. पंचांचा इशारा 6 धावांचा. तसं पाहता मॅचमध्ये फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या आकड्यावर.
आता समीकरण 10 चेंडू शिल्लक 23 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ पेस. ओहो, बॅक टू द बॉलर. झेलची संधी होती मात्र कॅच ड्रॉप झाली. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप कव्हरमध्ये. दूरवरून फिल्डर आलाय तोपर्यंत मात्र अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि याचबरोबर 50 धावा देखील पूर्ण होत आहेत जय हरी रानोली टीमच्या. खूपच छान इथे मात्र रिप्लाय दिला जातो या कारण 71 धावांचा पाठ या ठिकाणी मात्र करायचं तर असं वाटलं होतं की आजी खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी स्वराज 11 डोळे संघाने उभी केलेली आहे, परंतु त्या धावांचा पाठला असं वाटतं की कुठेतरी सहजपणे करण्याचा प्रयत्न आहे कारण चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 9 आणि धावांची आता मात्र गरज असणार आहे ती म्हणजे फक्त 21. ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाज फॉर्ममध्ये आहेत, चांगल्या टचमध्ये आहेत, तर असं वाटतं की कुठेतरी समीकरण सोपं असेल रांजोली संघासमोर, परंतु या ठिकाणी फुलटॉस चेंडू आहे. मिस टाइम फटका चेंडू कार्पेटी साने निघून जातोय वायडिश लॉंग ऑनकडे. अनिल आहेत त्या ठिकाणी थोडंसं कम्बलिंग झाली परंतु एकच धाब्यावर इथे मात्र समाधानी म्हणत असताना दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे या ठिकाणी एस बी कॉलेज सारमालचे प्रोफेसर सन्माननीय शैलेश सर गोळे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर गौरीपाडा गावचे उद्योजक सन्माननीय श्यामजी म्हात्रे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्तनापन्न व्हायचं आहे आणि तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहिल पुन्हा ओव्हर द विकेटने इथे मात्र खूपच छान चेंडूची फेकी पाहायला मिळते कारण प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी दोन्ही मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये हा चेंडू जर पाहिला तर लेंथ चांगली आहे. डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडू नंतर मात्र कुठेतरी गोलंदाजाने निस्वाचा श्वास इथे मात्र सोडला असावा. यस, निर्धाव चेंडू फार महत्त्वाचे आहेत. अजूनही सामन्यामध्ये भरपूर रंगत आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 20 धावांची आवश्यकता. कमबॅक करताना दिसतो या षटकामध्ये गोलंदाज साहिल. षटकातील शेवटचा बॉल सुरेख चेंडू आहे, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आणि अपील होतंय त्या ठिकाणी आणि यस पंचांचं बोट आकाशात. बॅट्समन आउट. या आयोजकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय आणि आता मात्र समीकरण असं आहे की 6 चेंडू शिल्लक आहेत, 20 धाब्यांची गरज म्हणजे कुठेतरी डू और डाय स्थिती आहे आणि ज्याप्रमाणे षटक हाताळलं साहिलने 9 धावांत नक्कीच या षटकानंतर कुठेतरी निवृत्ती मगर सर यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं कारण 2 षटकामध्ये तब्बल 42 धाबा इथे मात्र खर्च केल्या होत्या, परंतु या ठिकाणी कमबॅक षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. खूपच चांगलं कमबॅक केलं साहिलनं. त्याचा अनुभव त्याने वापरला. खूप चांगल्या वेगानं गोलंदाजी केली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईन चांगली मेंटेन केली. शेवटच्या विशेषतः 3 ते 4 चेंडूंवर आपण पाहिलं की उजव्या यष्टीच्या बाहेर सातत्याने मारा केला. खूप भन्नाट वेगानं गोलंदाजी केली आणि फलंदाजांना थोडंसं अडचणीत आणलं. थोडासा हलगर्जीपणा केला बॅट्समन मयूरनं. ज्या पद्धतीनं तो बाद झाला, चेंडू सरळ विकेटकीपरच्या हातात निघून गेला होता, मात्र क्रीजमध्ये त्याने थांबण्याचा प्रयत्न केला नाही, थोडासा पुढे निघून गेला आणि अचूक कैष्ट्यांवर फेक पाहायला मिळाली होती विकेटकीपरच्या माध्यमातून. तर 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष आहे जय हरी रानोली विरुद्ध स्वराज 11 टोहले. तर शेवटचा सलग षटकाचा खेळ इथे आपण पाहणार आहोत. गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल यंग स्टार केतन आणि केतन समोर सुद्धा मात्र या ठिकाणी परीक्षा मात्र या ठिकाणी असेल, सत्व परीक्षा असेल त्याची, कारण त्याच्या समोर दोन्ही फलंदाज पाहिले तर अनुभवी आहेत भूषण आणि भावेश. भावेश आता चालाय परंतु आतापर्यंत भूषणच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार सुद्धा पाहिलेले आहेत. भूषणने मात्र चांगला वेल खेळपट्टीवर काढलेला आहे, परंतु पाहूया इथे मात्र मॅच फिनिशर ठरतोय का. खडतर आव्हान आहे तसं पाहायला गेलं तर, परंतु कालच्या दिवसामध्ये आपण एका सामन्यामध्ये 22 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये चेज होताना पाहिल्या. जय गणेश वाफाळे संघाच्या विरोधात श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघानं तो कारनामा केला होता. तसेच काल एका मॅचमध्ये 17 धावा देखील शेवटच्या ओव्हरमध्ये चेज होताना आपण पाहिल्या होत्या. मात्र आज 20 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये चेज होतील का या सेमीफायनल मॅचमध्ये. केतनचा पहिला बॉल फुलटॉस आहे, मात्र थोडासा मिस टाइम फटका. लॉंग ऑनचा फील्डर चेंडूच्या खाली, कुठलीही चूक होत नाहीये. जबरदस्त कॅच. बॅट्समन आउट होतो या ठिकाणी भूषण.
एक संधी निर्माण झाली होती भूषणला, फुलटॉस चेंडूची लेंथ होती, परंतु या ठिकाणी टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. असं वाटतं की कुठेतरी बॅटच्या स्टिकरला जे चाहून चेंडू स्पर्श झाला आणि त्याच मुळे मात्र एलिव्हेशन पाहायला मिळत नाही आणि लॉंग ऑनवर मात्र खूपच छान इथे मात्र झेल टिपलाय. आपण पाहतो की सिली पॉइंटला देखील एक फिल्डर होता आणि त्याचा देखील कुठेतरी प्रभाव पडलेला आहे फलंदाजावर. थोडंसं मानसिक दडपण घेतलं फलंदाजानं. फलंदाजाच्या मनात एक भीती असते, आपली बॅट त्या फिल्डरच्या शरीराला स्पर्श होईल की काय असं वाटत राहतं आणि त्यामुळेच कमजोर चेंडूंचा देखील बऱ्याचदा बॅट्समन फायदा उचलत नसतात. तेच घडलेलं आहे भूषणच्या बाबतीत. फुलटॉस बॉलचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी रांजणोली टीमला अजूनही बनवायचे आहेत 20 धावा. आणि आता मात्र सामना पाहतो की पूर्णपणे रंगतदार स्थितीमध्ये आहे आणि अशाच प्रकारे सामने नेहमीच प्रेक्षकांना पाहायला आवडत असतात. केतन पुन्हा एकदा उरतो विकेटने लॉंग रन अप आहे. पहा अजूनही मात्र खूपच छान चेंडूची पैकी पाहायला मिळतो. डॉट चेंडू म्हणजे खूपच या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढून जाईल गोलंदाजाचं आणि ज्यावेळी एखादा विकेट किंवा डॉट चेंडू पाहायला मिळतो तर नक्कीच अनेक संख्येने मात्र स्वराज 11 डोळे संघाचे या ठिकाणी पाठीराखे आहेत आणि टाळ्यांचा कडकडाट आवाज इथे मात्र आपल्याला ऐकायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की क्रिकेटचा विजय होतोय. जबरदस्त ही मॅच रंगली आहे. भावेशसाठी पारितोषिक आलंय. जर 3 षटकार पूर्ण करता तर सन्माननीय वलगावचे एक विस्फोटक फलंदाज आहेत, उत्तुंग व्यक्तिमत्व सन्माननीय मंगेशजी भोईर साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे भावेशसाठी. हो नक्कीच मॅच सुद्धा गरम आणि शेअर मार्केट सुद्धा गरम होत असताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो या 4 चेंडू 20 धाब्यांची गरज. केतन पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. या ठिकाणी मात्र एलिव्हेशन पुन्हा एकदा कमी पाहायला मिळतो. छत्रशाही लॉंग ऑफला झेल होण्याची शक्यता आणि यस इट इज आउट. भावेश बॅक टू द डग आउट. देखील कमजोर बॉल होता, मात्र फायदा उचलता आला नाही. थोडासा मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. चेंडूवरची नजर एक क्षणही त्यांनी ढळू दिली नाही आणि सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवली. आणि आता मात्र हा सेमीफायनल सामना झुकलेला आहे, तो म्हणजेच स्वराज 11 ढोळे टीमच्या बाजूनं. निश्चितच आधी आपण पाहिलं असेल गरज. कर्णधार होते स्वतः भावेश आणि फुलटॉस चेंडूचा सामना करता आला नाही निश्चितच. आणि अजय इथे मात्र गोलंदाजाला फक्त 3 लिगल चेंडू टाकायचे आहेत आणि मात्र 3 लिगल जर चेंडू इथे मात्र केतन हाताळतो तर मात्र फायनलमध्ये जाण्यापासून मात्र स्वराज 11 डोळे संघाला मात्र कोणीही या ठिकाणी मात्र रोखू शकणार नाही. निश्चितच स्थिती आता मजबूत झालेली आहे स्वराज 11 ढोळे संघाची. मात्र 2 षटकांपूर्वी आपण पाहिलं की जबरदस्त वादळी खेळी केली होती. केतननं सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर भूषण देखील चांगली बॅटिंग करत होता. भूषणनं बाद होण्यापूर्वी 15 धावा जोडल्या, केतननं 20 धावांचं योगदान दिलं आणि अक्षरशः ढोळे संघाच्या गोलंदाजांना देखील त्यांनी घाम फोडला होता. परंतु मागच्या 5 चेंडूंवर सामन्याचं चित्र बदललेलं आहे. सामन्याचा नूर पालटून टाकलेला आहे गोलंदाजांनी. क्रिकेट आहे, कधी झुकेल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी झुकेल गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आणि तेच चित्र आपल्याला या मॅचमध्ये पाहायला आपल्याला असं वाटतं की ह्या धावांचा पाठलाग रांजोली संघ अगदी सहजपणे करेल. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला मात्र महत्त्व नाही. इथे मात्र थोडंसं स्वेअर चेंडू. यस इट इज वाईट. या चेंडूंपासून कुठेतरी गोलंदाजाला जे वाचावं लागेल कारण तुम्हाला 3 चेंडूमध्ये 20 धावांचं संरक्षण करायचं होतं. इथे मात्र अतिरिक्त चेंडूची मात्र पिकी बायला मिळाली. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू 19 धावा. चेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. निश्चितच 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जरी फलंदाज प्रमोदने ठोकले तरी देखील संघ विजयी होऊ शकत नाही रांजोली. परंतु अशाच प्रकारचा एखादा आणखी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, स्वेअर चेंडू, तर जरूर सामन्यामध्ये पुन्हा एकदा थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळेल. कोणीकीचा आणि पाहूया ती चूक मात्र गोलंदाज केतन इथे मात्र करेल का. सन्माननीय विजू गायकर साहेबांचं शुभ आगमन झालंय. प्रसिद्ध उद्योगपती आनेगावचे प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय विजू गायकर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. विजू गायकर साहेब वेलकम. आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. आणि किती विराजमान झालेले आहेत मान्यवर आमचे. तर लिगल डिलिव्हरी ती मात्र पाहायला मिळाली. सिंगल धाव आपण पाहतो आणि मात्र कुठेतरी विजयाचा जो सुगंध आहे तो आता मात्र स्वराज 11 डोळे संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत नक्कीच दरवलत असेल कारण फक्त 2 पाऊल दूर विजयापासून आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. पुन्हा एकदा लिगल चेंडू पाहतोय, सरळ बॅटने लॉफ केला जातोय. चेंडू कार्पेटचा आणि मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्र घेऊन फील्ड करेल तत्पुरते मात्र 1 धाव इथे मात्र पाहायला मिळाली. ज्या नावाने हा संघ खेळतोय अर्थात स्वराज हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे पॅकर अर्थात निवृत्ती मगर सर यांच्या मात्र चेहऱ्यावर थोडंसं आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळाला कारण नवनिर्वाचित सदस्य सुद्धा आहेत. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये डोळे संघाची आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा रीतीने मात्र फटका चांगला आहे परंतु
अंतर कमी पाहायला मिळालं. शत्रक्षेच्या चेंडूखाली झेल टिपण्याचा प्रयत्न करतो, झेल ड्रॉप, परंतु फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय स्वराज 11 ढोले. अनेक अनेक अभिनंदन अँड हार्ड लक जय हरी राजनोली. सन्माननीय रामदाजी शेळके साहेब विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. तसेच सन्माननीय विजू गायकर साहेबांचं शुभागमन झाले. भारतीय जनता पार्टी उपजिल्हा अध्यक्ष आहेत, एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि आपल्या विभागामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांची नेहमीच उपस्थिती असते. अशी सन्माननीय विजू गायकर साहेबांचं